आणि इकडे नंदानं 12 वाजेपर्यंत जागरण आहे. आणि शांडल्याने सांगितलं सर्वांना पुन्हा झोप लागली. बाळकृष्ण नंदाच्या घरी आलेले. नंद झोपलेले. नंदाने स्वप्नात पाहिलं की त्यांच्या अंगणात ऋषीमुनी आलेले. स्वप्नात ऋषीमुनी आलेले. स्वप्न पडले की समजायचं आपल्या घरी भगवंत अवतरणार, म्हणून स्वप्नात साधू संत यावं, मग आपलं कल्याण होतात. यशोदेने श्रृंगार केला. तिच्याकडे एक सुंदर मुल खेळत असं स्वप्नात नंदर बाबा पाहत आहे. आणि शंकरी मुलाच्या दर्शनाला आले असं त्यांना स्वप्न पडलं. आणि गोशाळेत गेले, गायीची सेवा केली. आणि जो कोणी गायीची सेवा करतो त्याच्या घरी भगवान परमात्मा अंश रूपाने अवतार घेत असतो. मग त्या परमात्म्याला यशोदेसारखं आपल्या जळी तळी काष्टी पाशाने सर्वव्यापी भगवंत आहे. प्रत्येकाच्या घरी भगवंतानं जन्म घेतलाय, पण त्या जन्माचं सार्थक करण्याचं सामर्थ्य का आपण हरवून बसलो? आपल्या नातवाला, आपल्या मुलाला, आपल्या बाळाला कृष्ण या नजरेनं पाहायचंय आपण, आणि त्याच्यावर संस्कार जसे यशोदा मैयाने केले, देवकीने केले, जसे छत्रपती शिवाजी महाराजांवर आईसाहेब जिजाऊने केले, तसे संस्कार बाळावर घडवावे लागतात. त्यावेळी शूर वीर सत्यवादी मुलं तयार होतात. संस्काराला फार महत्व आहे. आणि कृष्णाने दिला गायीची सेवा. आणि बाळकृष्णाचा अवतार आपण रात्रीच केला, कालच केलेला आहे. आनंदाचा आणि बाळ सगळ्या माता मावल्या आलेल्या आहेत. पुरुष मंडळीला बाहेर थांबावं लागलेले आहे. सगळ्यांनी दर्शन झाले, आनंद झालेला आहे. आणि बाळ गुडघ्यावर नांगायला लागलेले आणि आनंद सगळ्याला झालेला आहे. हो सौ बार बधाई लोगो, आनंद घ्या सगळ्यांनी. हो लाखो बार बधाई. हे नंद जी के, हे नंद जी के, हे नंद जी के अंगना में बज रही आज बधाई. नंद जी के अंगना में बज रही आज बधाई. नंद जी के अंगना में नंद जी के, हे नंद जी के, हे नंद जी के अंगना